कला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी वांगी भरून करणार आहे। ही बघा, अशी छोटी छोटी वांगी अशी म्हणजे आतमध्ये 4 भाग करून अशी पाण्यामध्ये ठेवलेली आहे। आता काढते, पण काय आपण कापून पाण्यामध्ये नाही ठेवली ना, आपली काळी पडतात, म्हणजे पाण्यामध्ये ठेवलेली आहे। त्याचा मसाला बघा, आता मी ते मसाला घेतलेला आहे, आपला घरगुती मसाला। माझं काय असं ग्रेव्ही बिव्हीचं असं काय, मी वाटण घेतलेलं आहे, आमचं कांदा खोबऱ्याचं असतं ते आपला हा मसाला आहे। कांदा कापलायचा, लसूण कांदा लसूण मसाला, हा मालवणी मसाला, हे आपलं कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट आणि कांदा आणि मीठ चवीप्रमाणे, हे आपले मसाले आपल्याला आता सगळे मिक्स करायचे आहेत। मिक्स करून थोडंसं पूर्ण आता मिक्स करायचे आहेत। असे थोडासा कच्चा कांदा घ्यायचा, खूप छान लागतो। सगळं असं मी मिक्स करते। आपलं थोडासा ना कांदा लसूण घरात असेल तर हा मी घरी बनवलेला आहे कांदा लसूण मसाला। आपल्याला सगळं मिक्स करायचे, त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं, अगदी थोडंसं, हा खूप छान चव लागते। कच्चंच तेल टाकायचं। आम्ही आता मिक्स केलाय मसाला, असा मस्तपैकी असा मसाला हा झालेला आहे। त्याला शेंगदाणे वगैरे आपल्याला ते करून टाकायचे। आता मी एक एक वांगी असं भरून घेते, पाण्यातून नितळून काढायची आणि एक एक आपल्याला अशी भरून घ्यायची। चांगलं हे तिचे मी 4 भाग केले, त्याच्यात आपल्याला चांगलं असं भरायचं आहे। वांगी भरून घ्यायची, अशी चांगलं दाबून दाबून भरायची। आपली सीट सगळी मस्त अशी भरली गेली पाहिजे, अशी दाबून दात मसाला भरला गेला पाहिजे असा। आता मी वांगी भरून घेते सगळी। कोणते मी ते गॅस पेटवते, म्हणजे आपला कुकर पण तापेल। सगळी माझी ही वांगी भरून झालेली आहे। आता मी ते कुकर तापत गॅस लावलाय कुकर खाली। आपल्याला अशा रुंद कुकरमध्ये भाजी करायची, छान होते। तर मी आपल्याला जेवढं पाहिजे थोडं तेल जरा चांगलं जास्तच घालायचं, छान त्याला तेल सुटतं। मग चांगलं तेल टाकले, तेल तापलं की आपल्याला थोडं जिरं टाकायचं, ते बघायचं तेल टाकलंय का। जिरं टाकलं, थोडं कढीपत्ता, कढीपत्ता चांगला लाल झाला की मी आता गॅस कमी करते आणि असे एक एक वांग ठेवत जाते। मी ह्या बाजूने वांगी भरलेली आहे, कारण आपल्याला हा असा पण ठेवू शकतो, असा पण, कारण हा आपल्याला शिजला पाहिजे खालचा भाग, म्हणून आपल्याला अशी वांगी ठेवायची। उलट्या साईडनी वांगी भरायची। एक एक वांग मी ठेवून टाकते। मस्त तेलामध्ये अशी हाताने हलवायचं, चमचा लावायचा नाही, थोडा वेळ असं मस्त फ्राय करून घ्यायचं। सगळ्या बाजूने त्याला तेल लागलं। गॅस थोडा मिडियम केलाय। आता हा माझा मसाला उरलाय ना, मी याच्यामध्येच टाकते, म्हणजे आपल्याला थोडी ग्रेव्ही पण होईल, मसाला वांगी होती अशी। एकदम एक वांगाचं खाऊन काय त्याला मस्त आता तेलामध्ये आता ही फ्राय झालेली आहे। तर मी हा मसाला आहे तो इथे मध्ये मध्ये टाकून देते। परत आपल्याला हलवायचं आहे, कारण हा मसाल्याला पण आपल्याला चांगलं तेलात फ्राय झाला पाहिजे। लगेच आपण चमचा लावला ना की आपलं हे मसाला वांग्यातला बाहेर पडेल, म्हणजे नुसती हलवते। बघा मस्त असं झाले बघा, ते फक्त हलवायची हाताने, ही सगळी ती तेलामध्ये फ्राय होतात। आता मी हा पाणी आहे ना, थोडंच पाणी टाकणार आहे, जास्त मला पाण्याची नको आहे।
आता मसाला आपला फ्राय झाला आहे. हा बघा. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते गॅस. हे बघा, हे एवढंच ताट धुवून टाकते तेवढंच. तुम्हाला जास्त रस्सा पाहिजे आपण करू शकतो, पण नको. थोडंसं अजून टाकते. परत आपल्याला हलवायचे तसे. आणि आता मी ह्याला झाकण लावून 3 शिट्ट्या मस्तपैकी काढून घेते. आता मी मिडियम गॅसवर ठेवते. मिडियम गॅसवर मी 3 शिट्ट्या काढते, कारण की खालचा भाग कधीही शिजत नाही. पटापट 3 झाल्या तर मी गॅस मिडियम करते, फुल नाही केलंय. 1 शिट्टी मिडियमवर आणि 2 शिट्ट्या मी फुल काढणार आहे. जरा शिट्ट्या होऊ देत. चला आता आपण ना कुकर माझा थंड झालेला आहे. आता काढून बघू. मसाला वांगी आपली मस्तपैकी तयार झालेली आहे. ही बघ, मला काढून लागते. कुकरमध्ये ना खूप छान होतात. कशी वाटली माझी वांगी भरू वांगी केलेली भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पाण्याचा एकदम कमी वापर केलेला आहे. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अशी जवळून दाखवते. छान अशी चमचमीत झालेली आहे. चला बाय बाय.